नमस्कार मित्रांनो, मी तरणुम शेख स्वागत करते MS24/7 न्यूज मध्ये। आज आपण बोलणार आहोत चंद्रपूरच्या हृदयावर कोरलेल्या एका विषयावर, रामबाग मैदान। हे फक्त एक मैदान नाही तर हिरवेगार झाडं, स्वच्छ हवेचा श्वास आणि खेळाडूंचा स्वप्नांचं आकाश आहे हा मैदान। पण या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या मैदानावर आता जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचं संकट आलंय। खेळाडू आणि नागरिकांनी एकजुटीने या बांधकामाला थांबवलं आहे। हा लढा आहे आपल्या शहराच्या हिरव्या वारशाचा आणि अस्मितेचा। होय मित्रांनो, तर काय आहे ही सगळी कॉन्ट्रोवर्सी? चला तर मग जाणून घेऊया या संपूर्ण व्हिडिओत। शासकीय बिल्डिंग इथे उपलब्ध झाली नाही पाहिजे, बनली नाही पाहिजे, तो तुमचा प्रश्न आहे। तर तुम्ही बिल्डिंग कुठे बांधता, काय बांधता तो तुम्ही ठरवा। परंतु या रामबाग ग्राउंड मध्ये हा एक तो ग्राउंड आहे, इथे कुठल्याही प्रकारची बिल्डिंग बांधणार नाही म्हणजे नाही, हा आमचा सर्वांचा निषेध आहे। आणि निषेध आर्मीसाठी भरती आणि पोलीस भरतीसाठी इथे येऊन प्रॅक्टिस करतात, क्रिकेट खेळतात, व्हॉलीबॉल खेळतात। ही जागा शासनाची असो, फॉरेस्टची असो, रेव्हन्यूची असो, झेडपीची असो, आम्हाला काही घेणं देणं नाही आहे। ही सरकारची आहे, सरकार आमचं आहे, हे ग्राउंड आहे आणि हे निसर्गरम्य ग्राउंड कोणत्याही परिस्थितीत आम्ही खोदू देणार नाही म्हणजे नाही, हा आमचा संकल्प आहे। रामबाग मैदान म्हणजे चंद्रपूरच्या निसर्गाचं आणि तरुणाईचं धडकणारं हृदय। इथे हिरवगार झाडं सावली देतात आणि स्वच्छ हवा फुफ्फुसांना ताजे तवाने करतात। तर सकाळ संध्याकाळ खेळाडू इथे घाम गाळतात, स्वप्नांना आकार देतात। कबड्डी, खो खो, फुटबॉल, क्रिकेट, प्रत्येक खेळ इथे निसर्गाच्या सानिध्यात जिवंत होतो। इथून अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चंद्रपूरचं नाव उज्ज्वल करण्याचं स्वप्न बघितलंय, आपलं भविष्य बनवण्याचं स्वप्न बघितलंय। आर्मी, पोलीस भरतीची तयारी इथे करतात। पण आता जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी या हिरव्या मैदानाचा काही भाग घेतला जाणार आहे। याचा अर्थ काय? आपली हिरवीगार संपत्ती, खेळाडूंची स्वप्न आणि स्वच्छ हवेचं वातावरण सगळं धोक्यात आहे। मित्रांनो, जरा डोळ्यासमोर आणा। जिथं आज हिरवगार झाडं आपल्याला सावली देतात आणि स्वच्छ हवा आपल्याला जगण्याची उमेद देते, तिथे उद्या काँक्रीटचं जंगल उभं राहिलं तर काय होईल? रामबाग मैदान फक्त खेळाचं ठिकाण नाही तर चंद्रपूरच्या निसर्गाचं, संस्कृतीचं आणि सामाजिक जीवनाचा आत्मा आहे। इथे खेळाडूंच्या मेहनतीबरोबरच मुलांचं हसणं, नागरिकांचं संवाद आणि निसर्गाशी असलेलं आपलं नातं आहे। जर हे हिरवं मैदान हरवलं तर आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देणार? काँक्रीटच्या भिंती की प्रदूषित हवा? नवीन इमारत बांधण्याकरिता इतर ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध असताना प्रदूषित शहरातील सौंदर्य नटलेला एक निसर्गरम्य जिल्हा परिषदेची इमारत बांधण्याचे नियोजन करणे योग्य नाही। या प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासन जनतेची दिशाभूल करीत आहे। 9 मे रोजी पुराव्यानिशी जिल्हा परिषद प्रशासनाचा पर्दाफाश करणार, अशी माहिती रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचे पप्पू देशमुख यांनी दिली। पर्याय प्रशासनाकडे, शासनाकडे उपलब्ध आहे। जिल्हा परिषदची जुनी जागा, या ग्राउंडवर 5000 स्क्वेअर मीटर म्हणजे 50,000 स्क्वेअर फूट म्हणजे 1.25 एकरच्या जवळपास बांधकाम आहे। एवढी जागा जिल्हा परिषदच्या जुन्या प्रेमाशेस मध्ये आहे, तिथे बहुमजली इमारत तयार करा। ती रस्त्यावर आहे, ती पण बस स्टँड पासून जवळ आहे। हे सगळं असताना ते सोडून द्यायचं आणि इथे एक निसर्गरम्य ठिकाण नष्ट करायचं। ही जागा शासनाची असो, फॉरेस्टची असो, रेव्हन्यूची असो, झेडपीची असो, आम्हाला काही घेणं देणं नाही आहे। ही सरकारची आहे, सरकार आमचं आहे, हे ग्राउंड आहे आणि हे निसर्गरम्य ग्राउंड कोणत्याही परिस्थितीत आम्ही खोदू देणार नाही म्हणजे नाही, हा आमचा संकल्प आहे। जेव्हा खेळाडू आणि नागरिकांना या बांधकामाची बातमी कळली तेव्हा त्यांनी हातात हात घालून आपल्या हिरव्या वारशासाठी लढा सुरू केला। त्यांनी बांधकाम थांबवलं आणि रामबागच्या मातीच्या झाडांचा आणि स्वच्छ हवेचा आवाज उठवला। रामबाग मैदान या शहराचं हिरवं गौरव आहे। हा लढा फक्त मैदानासाठी नाही तर चंद्रपूरच्या प्रत्येक हिरव्या झाडासाठी, स्वच्छ हवेसाठी आणि तरुणांच्या स्वप्नासाठी आहे। या संदर्भात स्थानिक नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूया। हा जो रामबागचा ग्राउंड आहे, हा मागील गेल्या 50 वर्षापासून हा इथे आहे। इथे प्रत्येक व्यक्ती हा नाही का आपल्या देशासाठी तयार होत आहे। इथे पोलीस भरती असो, आर्मी भरती असो, कुठला विद्यार्थी असो, खेळण्यासाठी आज प्रत्येक डिस्ट्रिक्टला व्यक्ती हा इथे नाही का रामबाग मध्ये क्रिकेट खेळण्यासाठी तयार आहे, फुटबॉल खेळता, व्हॉलीबॉल प्रत्येक गोष्टी खेळत आहे। आज
प्रधानमंत्रीची खेलो इंडिया खेलो ही संकल्पना कुठेतरी नाहीशी चंद्रपूरवाल्यांनी करत आहे। याच्यामध्ये कुठल्या तरी राजकीय पक्षाचा हात इथं उपलब्ध झालेला आहे, कारण की प्रत्येक खाली ठिकाणी हा नाही का एकतर ग्राउंड बिल्डिंग उभारतात, एकतर नाही का तुम्ही नाही का त्याच्यामध्ये बगीचा तयार करतात आणि चंद्रपूरच्या प्रत्येक व्यक्तीला खेळण्यासाठी कुठल्या प्रकारची एखादी जागा एखादी मैदान हा व्यक्ती तयार करून देत नाहीत। मग चंद्रपूरची जनता हा जाणार कुठे आणि इंडियाची प्रधानमंत्रीची खेलो इंडिया खेलो संकल्पना ही कुठे साध्य करायचा आहे, हा कुठेतरी इथं आळा बसला पाहिजे। त्याच्यामुळे हा फॉरेस्टचा ग्राउंड रामबाग ग्राउंड हा प्रत्येकाची एक धरोधर आहे आणि हा ग्राउंडवर कुठल्याही प्रकारची अशासकीय शासकीय बिल्डिंग इथे उपलब्ध झाली नाही पाहिजे, बनली नाही पाहिजे। ते तुमचा प्रश्न आहे का तुम्ही बिल्डिंग कुठे बांधता काय बांधता तो तुम्ही ठरवा, परंतु या रामबाग ग्राउंड मध्ये हा एकमेव ग्राउंड आहे, इथे कुठल्याही प्रकारची बिल्डिंग बांधणार नाही म्हणजे नाही, हा आमचा सर्वांचा निषेध आहे आणि निषेध निषेध निषेध। आम्ही 50 वर्षापासून हा जो ग्राउंड तयार झालेला आहे तोपर्यंत शासन आजपर्यंत त्यांच्या मनामध्ये किंवा कुठेही विचार आला की नाही। आज एवढ्या वर्ष आज सर्व विद्यार्थी इथे येऊन आपल्या आर्मीसाठी भरती आणि पोलीस भरतीसाठी इथे येऊन प्रॅक्टिस करतात, क्रिकेट खेळतात, व्हॉलीबॉल खेळतात आणि योगा करतात आणि म्हातारे 50-60 वर्षांचे 60-70 वर्षांचे इथे येऊन वॉकिंग करतात। मग असा हा ग्राउंड इथे जर बिल्डिंग तयार जर झाली तर आम्ही कुठे जायचं? आज छोटे वाटे मुलं आमचे सायंकाळी पण आणि शासन यांना समजत नाही का हा काही ग्राउंड खाली आहे का, खाली पडलेला आहे का, लोक येत नाही का? शासनाने येऊन बघावं इथे सकाळला की किती गर्दी राहते, 150-200 विद्यार्थी इथे प्रॅक्टिस करत राहतात आणि इकडे तिकडे योगा प्राणायाम सुरू राहते। असा एवढ्या चांगल्या ग्राउंडला एक बिल्डिंग बनवून राहिलेला हा शासनाची चुकी आहे। आम्ही आंदोलन करणार आणि जे सामान आणणार आहे किंवा गाड्या येणार आहे त्यांच्या समोर आम्ही तयार राहणार। आमच्या वरून जर गाडी नेत असेल तर नेऊ द्या, पण ह्या ग्राउंडला हात लावू देणार नाही। मित्रांनो, रामबाग मैदान वाचवणं हे फक्त खेळाडू आणि स्थानिक नागरिकांची जबाबदारी नाही तर आपल्या प्रत्येकाची आहे। आज आपण या हिरव्या झाडांना आणि स्वच्छ हवेला वाचवलं नाही तर उद्या आपल्या शहराचं आणि निसर्गाचं वैभव कायमच हरवेल। आपण सगळे मिळून हा आवाज बुलंद करूया। कमेंट्स मध्ये तुमचे विचार लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि या हिरव्या लढ्याचा हिस्सा बना। आपल्या खेळाडूंच्या स्वप्नांना पंख द्या। आपण सगळे मिळून हा आवाज बुलंद करूया। कमेंट्स मध्ये तुमचे विचार लिहा, हा व्हिडिओ शेअर करा आणि या हिरव्या लढ्याचा हिस्सा बना। आपल्या खेळाडूंच्या स्वप्नांना पंख द्या आणि आपल्या शहराच्या निसर्गाला जपा। मित्रांनो, रामबाग मैदान आपलं आहे, येथील हिरवळ झाडं आणि स्वच्छ हवा आपली आहे। या लढ्यात आपण सगळे एक आहोत। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करून हा आवाज प्रत्येक चंद्रपूरकरांपर्यंत पोहोचवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय चंद्रपूर आणि